एक महत्त्वाची बातमी, अहिल्यानगरच्या दाणेवाडी गावातील एका विहिरीत मृतदेह आढळला। छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळल्यानं मोठी खळबळ। मृतदेहाला शीर नसल्यानं ओळख पटण्यास अडचण येते। या संदर्भात अपडेट घेऊया आमचे प्रतिनिधी सुरेश यांच्याकडून। सुरेश, काय सांगाल? नक्कीच वृषाली, ज्या पद्धतीने पाहतो की खरं तर शिरूर तालुका असेल आणि अहिल्यानगर असेल त्याच्या सीमेवरती खरं तर ही जी विहीर आहे ह्या विहिरीमध्ये एक मृतदेह खरं तर आढळलेला आहे आणि याच मृतदेहाचे जे अवयव आहे ते सध्या काढून घेतलेले आपल्याला पाहायला मिळतं। ही जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये एका पोत्यामध्ये हा जो मृतदेह आहे तो मृतदेह खरं तर टाकलेला होता। त्याचे हात असतील, पाय असेल आणि शेर हे सर्व कापलेलं आपल्याला पाहायला मिळतं। मात्र एकंदरीत हा मृतदेह कोणाचा आहे याची ओळख अद्याप तरी पटलेली नाही आहे। आपल्यासोबत प्रत्यक्षदर्शी आहे ज्यांनी हा मृतदेह पाहिला। मला सांगा की तुम्ही केव्हा मृतदेह पाहिला आणि त्या मृतदेहाची काय परिस्थिती होती? सकाळी 9:30च्या दरम्यान, 9:15 ते 9:30 दरम्यान मी विहिरीवरती आलो, त्यावेळेस ते पोतं तरंगलेलं दिसलं पाण्यामध्ये। मग मी ते आमचा भाऊ आहे, ते भावांना बोलून घेतलं आणि मग सरपंचाला आणि पोलीस स्टेशनला फोन करायला ते अनिल भाऊला त्यांना मग कळवलं। मग ते सगळे आल्याच्या नंतर आम्ही ते कोळपे दादा पोलीस स्टेशन, बेलोंडी पोलीस स्टेशनला कळवलं। मग ते आल्याच्या पुढे मग ते आम्ही बाहेर वाढण्याचा प्रयत्न केला, तर मग ते पोलिसांनी मग काढायला लावलं। मग त्यावेळेस काढलं ते। मात्र मृतदेह बाहेर काढल्यानंतर कोणाचा मृतदेह आहे काय माहिती मिळाली? काय ती काय माहिती नाही मिळाली सर आपल्याला, पण फक्त ते काढण्याचं की काढून आम्ही ती हे केल्यानंतर ते पाहिलं, साहेब म्हणजे झाकून ठेवा, मग त्यांनी झाकून ठेवलं ते। काय परिस्थिती मृतदेहाची? तुम्ही जे पहिल्यांदा पाहिलं मृतदेह कसा होता? ते पोत्यात बांधलं होतं साहेब, ते कसं आहे काय ते दिसेना आम्हाला आणि ते काय। निश्चित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।